महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आजा मेरी गाडी में बैठ जा, चावी भेटली आहे, कोणाला बसवणार आहे? कर्जतमध्ये क्रीडा महोत्सवाची धूम। मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत युवक अध्यक्ष चषकला प्रतिष्ठा। कर्जत शहरात युवकांना एकत्र आणणाऱ्या युवक अध्यक्ष चषक 2026 नाईट क्रिकेट स्पर्धांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे। या स्पर्धेला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले आणि त्यामुळे उपक्रमाला विशेष सामाजिक आणि क्रीडात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे। कर्जत शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष हर्षल मोरे यांच्या पुढाकारातून युवक अध्यक्ष चषक 2026 अंतर्गत भव्य नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। 30 मार्चपासून सुरू असलेल्या या स्पर्धा 2 एप्रिलपर्यंत रंगतदार वातावरणात पार पडत असून शहरातील युवक आणि क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे। या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला असून प्रकाशित झोतातील सामने, आकर्षक बक्षिसे आणि उत्तम नियोजनामुळे संपूर्ण कर्जत शहरामध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे। युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत क्रीडा भावना आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे। स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रात्री उशिरा उपस्थित राहून स्पर्धेची पाहणी केली, आयोजकांचे कौतुक केले आणि यावेळी ज्यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात सहभागी घ्यावा आणि अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती नमिता घारे, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अशोकराव, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सदस्य भगवान भुईर, नगरसेविका अंजली कडू, नेहा शिंदे, मानसी काणेकर गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका आणि विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये महिलांसाठी पैठणी पल्लवी कोगजे यांनी जिंकली। दुचाकीचे भव्य बक्षीस संदेश शिर्के साणशी यांना मिळाले, तर LED TV मयूर उत्तेकर या लहानग्याने पटकावला। या सर्व बक्षिसांचे वितरण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या शेवटी हर्षल मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेच्या मनातील आमदार सुधाकर घारे या नावाने फुगे फोडून जल्लोष निर्माण केला। एकंदरीत युवक अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेमुळे कर्जत शहरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असून युवकांना सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम ठरतो आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। युवक अध्यक्ष चषक जे आहे ते आज आयोजित करण्यात आलेलं आहे। मला सुधा भाऊने आवर्जून सूचित केलं होतं की आपण या कार्यक्रमाला, या चषकासाठी आलं पाहिजे। हर्षल असेल, ऋतुताई असतील, यांनी या चषकाचं आयोजन करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केले। नाईट मॅचेस फार कमी होतात आज पण नाईट मॅचेसचा एक वेगळा उत्साह असतो, खेळाडूंमध्ये पण असतो आणि क्रीडाप्रेमींमध्ये पण असतो आणि एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मला खात्री आहे की उद्या फायनल्स आहेत, चांगल्या पद्धतीनं त्या पार पडतील आणि माझी नेहमी एक साधारणपणे क्रिकेट प्रेमी म्हणून इच्छा असते की माझ्या रायगड जिल्ह्यातले काही खेळाडू जे उत्कृष्ट आहेत त्यांना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर खेळण्याची संधी ही त्यानिमित्ताने मिळावी आणि ह्या ज्या सगळ्या स्पर्धा असतात, हे जे चषक असतात, हे एक प्लॅटफॉर्म असतं त्या सगळ्यांसाठी। त्यांची प्रॅक्टिस सुरू राहते, या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना सराव होत राहतो आणि त्यांना एक त्यानिमित्ताने ते जे म्हणजे डिझर्विंग असतात ती पॉप्युलॅरिटी त्यांना या चषकाच्या माध्यमातून मिळत असते। मॅडम, या ठिकाणी क्रिकेटच्या मी कर्जत शहर युवक अध्यक्ष हर्षल मोरे, एवढे मोठे दिग्गज बसले असताना मी काय बोलावं हे योग्य नाही, पण काही तुम्ही आमच्या इथे खास वेळात वेळ काढून आले म्हणून आम्ही 2 शब्द तुम्हाला बोलून आभार मानायला पाहिजे म्हणून मी माझे 2 शब्द मांडतो। आज या विकासाच्या जगामध्ये, या दगदगत्या जीवनामध्ये हे एवढं फास्ट जग आहे, या जगामध्ये एवढा सगळा विकास झालाय, तो विकास कुठेतरी होताना आपल्या ताईंचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी हातभार लागलाय आणि ताईंच्या हातभारामुळे थोडाफार फंड इकडे तिकडे येऊन आपल्या परिसराचा, समाजाचा चांगला विकास होतोय। पण तुम्ही स्वतःला एकदा विचारून पहा ना, हा विकास होत असताना तुमचं शरीर नक्की तेवढं सुदृढ आहे का?
की तुम्ही हा झालेल्या विकासाचा उपभोग घेऊ शकता नाही ना. त्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून काय करावं तर मग आपण क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिलं, आपण खेळाडूंना प्राधान्य दिलं. खेळाडू कुठेतरी खेळावे आणि त्यांनी खेळून त्यांच्या थोडंफार का होईना म्हणजे त्यांना थोडाफार व्यायाम होतोच. नक्कीच 40+ मध्ये आम्हाला करायचं होतं, पण आमचा 40+चा लॉस पूर्ण नाही झाला. म्हणून आता तुम्ही बोलाल की फक्त ठेवलं युवकांसाठी, मग ज्येष्ठांचं काय, तर ज्येष्ठ लोकांसाठी पण 40+ ठेवलं होतं, पण आमचा लॉट्स पूर्ण झाला. नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही तो लॉट्स पूर्ण करू. आणि ताई तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात. नक्कीच आता काय बोलण्यायोग्य माझ्याकडे राहिलं नाहीये, पण एवढं सांगतो की ताई तुम्ही जर का अशी मायाची थाप आणि अशी सभासकीची थाप जर का येऊन आमच्या कार्यक्रमात देणार असाल तर नक्कीच आज 2 व्हीलर आहे लकीड्रॉला, पुढच्या वर्षी 4 व्हीलर ठेवू. क्या बात है, क्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.